नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. क्वेश्चन ॲनालिसिस सिरीज जी की सर्व एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त आहे. तर त्यामध्ये आपला आजचा हा 25वा पार्ट आहे. तर बघा, पाठीमागची व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. जी कोणती एक्झाम देणार असेल, समाज कल्याणची असेल किंवा ICDESची असेल किंवा कोणतीही सरळ सेवेची एक्झाम जसं की पोलीस भरती, TET, टेट म्हणजे शिक्षक भरतीसाठी ज्या 2 एक्झाम होत्या ती असो किंवा मग वनरक्षक असो, कोणतीही एक्झामसाठी आपले ज्या सिरीजमधले क्वेश्चन आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. तर त्यासाठी आपण अशा प्रकारे क्वेश्चन ॲनालिसिस सिरीज चालू केलेली आहे, जे की तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला, जेणेकरून तुमचा नक्की फायदा होईल. तर बघा, आजच्या व्हिडिओमधला पहिला करंटचा क्वेश्चन आहे आणि त्याच पद्धतीने आपण अगोदर करंटचे 5-6 किंवा 10पर्यंत क्वेश्चन घेतो आणि राहिलेले GK GSचे क्वेश्चन आपले यामध्ये असतात. तर बघा, करंटचा पहिला क्वेश्चन आहे, कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात लोसर उत्सव साजरा करण्यात येतो? तर बघा, ह्याचं करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन, लडाख. लडाखमध्ये अशा प्रकारे लोसर उत्सव आपण सेलिब्रेट करत असतो. तर हा लोसर उत्सव काय आहे? तर लोसर उत्सव लडाख आणि तिबेटमध्ये साजरा केला जातो आणि हा उत्सव तिबेटी नववर्षाचं स्वागताचा तसंच लडाखमधील बौद्ध परंपरेचा एक भाग आहे. या दरम्यान स्थानिक लोक पारंपरिक नृत्य, संगीत आणि धार्मिक विधी करत असतात. तर अशा प्रकारे हा उत्सव आहे. तसंच बघा, पुढचा प्रश्न आहे, भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार लोकसभा निवडणुकीत सर्वात कमी मतदान कोठे झाले आहे? तर सर्वात कमी मतदान ह्याचं करेक्ट आन्सर आहे श्रीनगर, म्हणजेच बी ऑप्शन. तर बघा, सर्वात कमी तर श्रीनगर मतदारसंघात 2019च्या लोकसभा निवडणुकीत सर्वात कमी मतदान झालं. काश्मीरमधील राजकीय परिस्थिती आणि स्थानिक अस्थिरतेमुळे मतदारांमध्ये कमी उत्साह होता आणि त्याचा परिणाम इथे अशा प्रकारे लोकसभामध्ये कमी मतदान झालं होतं. तसंच पुढचा प्रश्न आहे, भारतीय दिग्गज बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी हिने कोणत्या देशाच्या इरिन सुकंदरचा पराभव करत दुसऱ्यांदा जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावलेले आहे? कितव्यांदा पटकावले? तर दुसऱ्यांदा. कोनेरू हम्पी आणि कुणाचा पराभव केला? इरिन सुकंदरचा. प्रश्नामध्ये पण नीट वाचायचं, कारण प्रश्नामध्ये पण आपल्याला बऱ्याच फॅक्ट्स मिळून जात असतात. त्यामुळे त्याचा फायदा आपल्याला पुढच्या एक्झाममध्ये होतो किंवा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला एक्झाम देताना अशा प्रकारे आपल्या कीवर्ड जे शोधून घेतो त्यानुसार आपण वाचन करतो, रीडिंग करतो, त्याचा फायदा आपल्याला होत असतो. तर बघा, ह्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, इंडोनेशिया. कोनेरू हम्पी ही भारताची आघाडीची बुद्धिबळपटू आहे आणि 2024मध्ये तिने इंडोनेशियाच्या इरिन सुकंदरचा पराभव करून जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धा जिंकली होती. ही तिची कारकिर्दीतील महत्त्वाची कामगिरी समजली जाते. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, चेंगदू J36 विमान कोणत्या देशाने विकसित केलेलं आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सी ऑप्शन, चीन. तर बघा, चीनने चेंगदू J36 हे अत्याधुनिक लढाऊ विमान विकसित केलेलं आहे. तसंच हे 5व्या पिढीचे विमान असून स्टेल्थ तंत्रज्ञानाने असं सुसज्ज असं हे विमान आहे आणि चीनच्या संरक्षण क्षेत्रातील ही एक मोठी प्रगती समजली जाते. संरक्षण क्षेत्रामध्ये याचा वापर करण्यात येणार आहे. तसंच पुढचा प्रश्न आहे, तर बघा, कोणत्या देशाच्या 7C-2216 या विमानाच्या अपघातात 179 जण ठार झाले आहेत? तर म्हणजेच 179 जण ठार झालेले आहेत कोणत्या विमानाच्या अपघातात? तर कोणत्या देशाच्या? त्याचं करेक्ट आन्सर आहे दक्षिण कोरिया, म्हणजे सी ऑप्शन. कारण दक्षिण कोरियातील 7C-2216 या विमानाच्या अपघातात 179 लोकांचा मृत्यू झाला आणि हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला होता. विमान अपघातांच्या संदर्भात हा एक मोठी दुर्दैवी घटना समजली जाते, खूप मोठा प्रसंग समजला जातो. तर बघा, अशा प्रकारे हा अपघात होता. पुढचा प्रश्न पाहूया, कोणत्या ठिकाणी पेंगोंग सरोवराच्या किनारी 14,300 फूट उंचीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, लडाख. तर बघा, लडाखमधील पेंगोंग सरोवराच्या किनारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा भारताच्या ऐतिहासिक परंपरेचे आणि शौर्याचे प्रतीक म्हणून उभारण्यात आलेला आहे. तसंच नेक्स्ट क्वेश्चन आहे, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामन्यात 200 विकेटचा टप्पा गाठणारा कोण पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे जसप्रीत बुमराह, म्हणजेच डी ऑप्शन, जसप्रीत बुमराह याने कसोटी क्रिकेटमध्ये केवळ 49 सामन्यामध्ये 200 विकेट्स घेतलेले आहेत. यामुळे तो हा टप्पा गाठणारा सर्वात वेगवान गोलंदाज ठरलेला आहे. त्याची अशी ही कामगिरी ही भारतीय क्रिकेट संघासाठी खूप महत्त्वाची
ठरलेली आहे। बघा हा देखील आपला करंटचाच क्वेश्चन होता। आपण खूप इम्पॉर्टंट करंट अफेअर इथे कव्हर केलेला आहे आणि व्हिडिओ पाहताना कधी तुम्ही शेवटपर्यंत पहा, तुमचा टाईम वेस्ट गेला असं कधीच तुम्हाला वाटणार नाही, कारण खूप इम्पॉर्टंट फॅक्ट्स आपण याच्यामध्ये घेतलेल्या आहेत आणि करंट अफेअरचे तर खूप इम्पॉर्टंट गोष्टी आपण इथे कव्हर केलेल्या आहेत। तर बघा पुढचा प्रश्न आहे, 1957च्या स्त्री शिक्षण विषयक राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षा कोण होत्या? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे दुर्गाबाई देशमुख, म्हणजेच थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे। तर बघा 1957च्या स्त्री शिक्षण विषयक राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्ष दुर्गाबाई देशमुख होत्या आणि त्या एक कशा समाजसुधारक पण होत्या, शिक्षण तज्ज्ञ पण होत्या आणि महिला अधिकारांच्या प्रबळ पुरस्कर्त्या देखील होत्या। त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी आणि सक्षमीकरणासाठी खूप अशी भरीव कामगिरी केलेली आहे, म्हणून त्या तिथे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड पण केली होती। तर बघा पुढचा प्रश्न आहे आपल्या 1911मध्ये शाही विधिमंडळात यांनी सक्तीचे आणि मोफत प्राथमिक शिक्षण सुरू करावे असे विधेयक मांडले। तर बघा सक्तीचे आणि मोफत शिक्षण प्राथमिक शिक्षण सुरू करावे असे 1911मध्ये कोणी मांडलं होतं? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे गोपाळकृष्ण गोखले, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे। तर बघा गोपाळकृष्ण गोखले यांनी 1911मध्ये ब्रिटिश शाही विधिमंडळात सक्तीचे आणि मोफत प्राथमिक शिक्षण सुरू करण्यासाठी विधेयक मांडले। जरी हे विधेयक नाकारले गेले तरी शिक्षणाच्या प्रसारासाठी त्यांनी मोठं योगदान दिलेलं याच्यातून दिसून येतं। तसंच पुढचा प्रश्न आहे आपला, प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले राज्य हा मान कोणत्या संस्थानाने मिळवला? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बडौदा संस्थान, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन। तर बघा बडौदा संस्थानाने भारतातील प्राथमिक शिक्षण सक्तीचे केलं। तसंच महाराज सयाजीराव गायकवाड यांनी शिक्षणाच्या प्रसारासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्यांनी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची धोरणे राबवली, त्यामुळे आणि हे सर्व त्यांच्या संस्थानात त्यांनी राबवलं, म्हणून आपलं भारतातलं पहिलं संस्थान बडौदा हे संस्थान गणलं जातं। तसंच नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणाच्या नेतृत्वाखालील टिळक व आगरकरांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर, म्हणजेच सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे। बघा टिळक, आगरकर आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्या एकत्रित नेतृत्वाखाली 1880मध्ये अशा प्रकारे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना करण्यात आली आणि या शाळेने आधुनिक शिक्षण पद्धतीचा पाया घातला असं म्हणावं लागेल, कारण समाजसुधारकांनी किंवा ह्या समाजसुधारक जे तिघं होते यांनी अशा प्रकारे ही न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना करून एक समाजसुधारणा चालना दिली होती। तर बघा पुढचा प्रश्न आहे, यांना डॅश डॅश यांना इंग्लंडमध्ये कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी प्रतिष्ठित शिवाजी शिष्यवृत्ती प्राप्त झाली होती? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे विनायक दामोदर सावरकर, म्हणजेच थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे। विनायक दामोदर सावरकर यांना इंग्लंडमध्ये कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी अशा प्रकारे प्रतिष्ठित शिवाजी शिष्यवृत्ती मिळाली होती आणि त्यांनी इंग्लंडमध्ये स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित अनेक कार्य देखील केलं होतं। तसंच पुढचा प्रश्न पाहूया, नेटिव्ह जनरल लायब्ररी फिमेल हायस्कूल वेस्टर्न इंडिया इंडस्ट्रियल असोसिएशनची सुरुवात डॅश डॅशनी केली? तर बघा एवढं, जनरल लायब्ररी, फिमेल हायस्कूल आणि वेस्टर्न इंडिया इंडस्ट्रियल असोसिएशनची स्थापना कोणी केली होती? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे म गो रानडे, म्हणजे 4 नंबरचं उत्तर बरोबर आहे। महादेव गोविंद रानडे यांनी या 3 महत्त्वाच्या संस्थांची स्थापना केली। हे आणि तसंच ते एक समाजसुधारक देखील होते, तसंच ते शिक्षणप्रेमी देखील होते आणि त्यांच्या या प्रयत्नामुळेच शिक्षण, उद्योग आणि स्त्री सक्षमीकरणाला चालना मिळाली होती। तसंच पुढचा प्रश्न आहे, ख्रिश्चन मिशनऱ्यांनी 1818मध्ये बाप्टिस्ट मिशनरी कॉलेज डॅश डॅश येथे स्थापन केले? तर बघा बॅप्टिस्ट मिशनरी कॉलेज हे कुठे स्थापन केलं होतं? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे श्रीरामपूर, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे। आणि 1818मध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांनी येथे बॅप्टिस्ट मिशनरी कॉलेजची स्थापना केली आणि याचा उद्देश काय होता? तर याचा प्रमुख उद्देश होता शिक्षणाचा प्रसार करणे आणि ख्रिश्चन धर्माचा प्रचार करणे। तसंच पुढचा प्रश्न पाहूया, हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना कोणी केली? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे गजाननराव वैद्य, म्हणजेच आपलं सेकंड ऑप्शन करेक्ट आहे। तर बघा हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना गजाननराव वैद्य यांनी केली आणि ह्याचा उद्देश काय होता? तर हिंदू धर्माच्या प्रचार आणि संवर्धनासाठी कार्य करणे हा त्याचा प्रमुख उद्देश होता। तसंच सोसायटीने समाजसुधारणामध्येही महत्त्वाची भूमिका बजावली होती। नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता जिल्हा किंवा कोणत्या जिल्ह्यांचे 100% भौगोलिक क्षेत्र गोदावरी नदी खोऱ्यात येत नाही? तर बघा 100% भौगोलिक क्षेत्र गोदावरी खोऱ्यात येत नाही असा जिल्हा कोणता आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 1 नंबरचं ऑप्शन औरंगाबाद आणि बीड, म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यांचे भौगोलिक क्षेत्र पूर्णपणे गोदावरी नदीच्या खोऱ्यात येत नाही, म्हणून आपलं फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे। पुढचा क्वेश्चन पाहूया, कोळशांच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदी खोरे कोणते?
तर बघा कोळशांचा साठा असणारा नदी खोरा आहे वैनगंगा आणि वर्धा खोरे, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. वैनगंगा नदी आणि वर्धा खोरेचे जे वर्धा नदीचे जे खोरे आहे ते कोळशांच्या साठ्यासाठी अगदी प्रसिद्ध आहे. या खोऱ्यामध्येच कोळशांच्या खाणीचे विपुल प्रमाणात साठे मिळून येतात आणि हे देशासाठी किंवा आपल्या देशासाठी देशाच्या औद्योगिक क्षेत्रासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. तसंच पुढचा प्रश्न पाहूया. दक्षिणेकडून उत्तरेकडे खालील नद्यांचा कोणता क्रम बरोबर आहे? तर बघा महाराष्ट्राचा जो मॅप आहे त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे दक्षिणेकडून उत्तरेकडे नद्यांचा क्रम सांगायचा आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 4 नंबरचा ऑप्शन. वारणा, कृष्णा, नीरा आणि भीमा या नद्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे नद्यांचा योग्य क्रम आहे. तर अशा प्रकारे हे नद्यांचा क्रम समजून घ्या. तसंच पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 4 नंबरचं उत्तर भातसा. तर भातसा नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही, कारण ती पश्चिमेकडे वाहणारी नदी असून मुंबई भागातील पाणीपुरवठ्यासाठी अगदी महत्त्वाची आहे. तसंच पुढचा प्रश्न आहे. डॅश डॅश ही मुळा नदीची उपनदी आहे? तर मुळा नदीची फर्स्ट नंबरचं जे ऑप्शन आहे पवना, तर ही पवना नदी मुळा नदीची उपनदी आहे, कारण मुळा नदी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातून वाहते आणि कृष्णा खोऱ्याचा तो एक भाग आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथे 20 क्वेश्चन आणि त्याचं इन डिटेलमध्ये अनालिसिस घेतलेला आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.